संशयातून अल्पवयीन कबड्डीपटूची हत्या, कबड्डी प्रशिक्षकच निघाला खुनी। आधी एकतर्फी प्रेम, मग संशय, प्रशिक्षकानेच केली 17 वर्षीय कबड्डीपटूची हत्या। ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। 17 वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा दाबून धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेश वय वर्ष 23 या प्रशिक्षकास अटक केली आहे। मात्र संतापजनक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी गणेशने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे। गणेश तिच्यावर अनेक दिवसांपासून प्रेम करत होता। त्या दिवशी ती इतर कोणाशी मोबाईलवर बोलते असा गणेशला संशय आला। यावरून गणेशला राग आला असता त्याने तिची निर्घृण हत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। मृत 17 वर्षीय मुलगी आपल्या आई आणि भावासोबत ठाणे शहरातील कोलशेत येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होती। घटनेच्या काही दिवस आधी मुलीची आई आणि भाऊ त्यांच्या गावी गेले होते। त्यानंतर मुलीच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी मुलीच्या घरमालकांना याबाबत सांगितले। घरमालकाने येऊन दरवाजा उघडला असता 17 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला। नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले। त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना याबाबत कल्पना दिली आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। मृत 17 वर्षीय मुलीला आधीपासूनच कबड्डी खेळण्याची आवड होती। आवड असल्याने कबड्डीमध्येच करिअरही करण्याची तिची इच्छा होती। त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या आरोपी गणेशकडे तिने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली। गुरुवार 23 मे रोजी सकाळी मुलगी एकटी आणि तिच्या घरात कोणी नसल्याचे त्याला समजले। याच संधीचा फायदा घेत गणेश तिच्या घरी आला। दरम्यान ती इतर कोणाशी फोनवर बोलत होती असा संशय गणेशला आला होता। या कारणावरून गणेश आणि तिच्यात वाद झाला। मात्र गणेशला राग सहन झाल्याने तिचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून त्यानंतर तिच्या गळ्याभोवती कात्रीने वारही केले। मात्र हत्येनंतर गणेशने तिच्या घराचा दरवाजा ओढून पळ काढल्याचे पोलीस तपासात समोर आले। कापुरबावड़ी पुलिस स्टेशन में 24 मई को एक अकस्मात मृत्यु ADR नंबर 42/2024 दाखिल हुआ था। उसमें वो जो मयत व्यक्ति है वो 17 साल की लड़की थी, इसीलिए उसको हॉस्पिटल जब ले जाया गया तो उसके बाद में उन्होंने JJ हॉस्पिटल को रेफ़र किया था। JJ हॉस्पिटल से प्राप्त मेडिकल सर्टिफिकेट के आने पर ये पता चला कि सदर जो मृत बालिका है उसका गला घुटने से और गले में टोकदार कुछ चीज़ मारने की वजह से उसका खून हुआ है। तो उसके तहत कापुरबावड़ी पुलिस स्टेशन में CR नंबर 499/2024 दाखिल हुआ था। उसमें जो अननोन आरोपी था उसमें इन्वेस्टिगेशन करके इसमें जो एक्यूज़ है, जो आरोपी है गणेश गंभीर राव करके, उसको अरेस्ट किया है और माननीय न्यायालय ने 6 जून तक उसको पुलिस कोठरी रिमांड दी है। तपास चालू है। प्रेम संबंध का उसमें इन्वेस्टिगेशन में ये सामने आया है कि वो बच्ची कबड्डी प्लेयर थी और ये जो आरोपी है वो कबड्डी खेलता था और वो कोचिंग भी करता था। ये बच्ची उसके पास पिछले 2 साल से जाती थी, तो उनके बीच में प्रेम संबंध आए थे। उसी के कारण उनमें झगड़ा हुआ और उसके बदौलत उसने उसका खून कर दिया है। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9, ठाणे, मुंबई।